सई 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 मोबाईल मध्ये नाही, इथे इथे विंडो मध्ये. अरे नचिकेत, तू इथे काय करतोय? ते माझं एक काम इनकम्प्लीट राहिलं, त्याच्यासाठी आलो. अरे कसलं काम नचिकेत? तू जा इथून, तुला बघेल बाबा कोणीतरी. जा. अरे नाही, कोणी बघणार नाही मला. रिलॅक्स. मगाशी मी आलेलो ना तेव्हा आप्पा आले सडनली, सो मला आय लव्ह यू ऐकायचं होतं, ते नाही ऐकता आलं. प्लस मी कसा दिसत होतो सकाळी ते पण नाही तू बोलली. अरे नचिकेत, वेडा झालास का तू? तुला बोललो होतो I'll come at sharp 10. मी आलोय. अरे नचिकेत, का असा वागतोयस तू? जा इथून, हवं तर मी पाया पडते बाबा. जा. नाही नाही, एवढ्या कॅलरीज नाही बंद करायच्या आपल्याला. Just say 3 words. I love you. That's it. अरे नचिकेत, का पिडतोयस मला? जा ना तू. उद्या मी तुझ्या घरी येणार आहे की नाही, तेव्हा छान निवांत बोलू. आता जा बाबा तू इथून. नाही, ते डिसाईड झालं त्याच्यानंतर मी सेपरेट तयारी केली त्याची. कसली तयारी केलीस तू? ते तुला उद्या कळेल. फॉर नाव जस्ट से आय लव्ह यू आणि मी कसा दिसत होतो ते सांग. खूप छान दिसत होता. आता जा ना नचिकेत. अरे किती पडशील रे तू, मला काळजी वाटतेय. सई, काळजी वाटते, एक्सेप्टेड. मी छान दिसतो ते पण एक्सेप्टेड. थँक्यू सो मच. बट पडी सई, आय हॅव ऑलरेडी फॉलन फॉर यू. अजून कुठे पडणार आहे मी? तू आय लव्ह यू बोल फक्त. उद्या म्हणेन बाबा. तू जा इथून. नक्की? हो, उद्या नक्की म्हणेन. हा, जाऊ मी? हो, जा लवकर नचिकेत. खरंच जाऊ मी? रिचा, रिचा पाऊस. रिचा छत्री का? रिचा, रिचा तुला दाढी आली? हे शडा. भाई तू काय केलंस हे? अरे थंड थंड पाणी अंगावर होतलंस तू. थंडी वाजते मला. थोडं कोमट तरी करायचं होतं रे. मस्त मी स्वप्न बघत होतं, सगळं तोडलंस. मी आणि रिचा मस्त ब्रेड पॅटीस खात होतो. तुमची लव्ह स्टोरी अजून सुरू पण नाही झाली. वन वे ड्रीमिंग करतो तू. आमची सुरू झाली. लास्ट नाईट तू ती संपवणार होता. काय केलं भाई मी? तू काय केलं? उठलो. बोल. लास्ट नाईट मी साईशी बोलत होतो आणि तू खालनं लॅडर काढली आणि पळून गेला. लॅडर? हा भाई. अरे तो हिटलर भस्कन माझ्या अंगावर आला ना, मी घाबरलो आणि पळून गेलो मग तिकडून. मग तसा भस्कन माझ्या अंगावर आला असता तर मग काय झालं असतं? पकडलं असतं आम्हाला. अरे पकडू दे ना, मग मी उलट तुम्हाला मदत केली असती, तुला आणि वहिनीला सिडनीला जायला. यू आर इम्पॉसिबल. ते तर आहेच. आपण फोन वाचतोय. कोण आहे? रिचा. सकाळी सकाळी रिचाचा फोन. लवकर चल. फोन आणि लव्ह स्टोरी दोन्ही फोटो. भाई प्रेमाचे व्हायब्रेशन. हॅलो रिचा. हाय डेक्स, डिड आय डिस्टर्ब यू?
नो नो नो, देअर इज नो डिस्टर्ब, नोट ओनली बट मेन्शन नॉट. डेक्स, मी तुला डिस्टर्ब केलं का असं विचारते. डिस्टर्ब? अच्छा अच्छा अच्छा, नाही नाही नाही, डिस्टर्ब नाही केलं. काही काम होतं काय? हो, म्हणजे ऍक्च्युली ना आज मला दिवसभर बाहेर फिरावं असं वाटतंय. काय? तिला फिरावं असं वाटतंय? फिरव ना. हॅलो, येशील का तू माझ्यासोबत? काय? अरे हो, म्हणजे आज ना आपण लंच आणि डिनर सगळं बाहेर करूया. हो. ग्रेट. टेक्स? नाही 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 नाही, काय झालं याला? सई, वा, झाल्या का तयार बाईसाहेब? ए आजी, कशी दिसते मी? सुंदर. पाकातला गुलाबजाम. ए आजी, गंमत नको ना करू, सांग ना कशी दिसतेय. पर खरं सांगू? हो. नचिकेतला ना तुला बघून वेळ लागेल, एवढी सुंदर दिसतेस तू. अगं का नाही लागणार वेळ? प्रेमात पडलेला माणूस ना कधीही वाहवत जाऊ शकतो, हे वयच असतं असं. म्हणजे? बस. याच बाबतीत मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. म्हणजे मी आता तुला जे सांगणार आहे ना त्याचा अर्थ असा अजिबात होत नाही की माझा तुझ्यावर विश्वास नाहीये, पण तुझी आजी म्हणून तुला हे सांगणं माझं कर्तव्य आहे. असं काय सांगायचं आजी? हे बघ, प्रेमात पडल्यावर एकमेकांना भेटावंसं वाटणं, एकमेकांशी बोलावंसं वाटणं, याच्यात वाईट काहीच नाही. उलट प्रेम हे देवाचं एक रूप मानतात. पण याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे जबाबदारी. नचिकेतला भेटण्याचं जे स्वातंत्र्य तुला मिळालंय ना ते जबाबदारीने वापर, एवढंच माझं म्हणणं आहे. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगताना आपल्या संस्काराची खूप मोठी परीक्षा असते बाळा. आजी, तू अजिबात कसलीही काळजी करू नकोस. मला काळजी नाहीये सई, कारण मला माहितीये की तुझ्या बरोबरच नचिकेतलाही त्याच्या मर्यादा कळतात. हो आजी. पण संयम तुम्हाला दोघांनाच ठेवायचंय. आजी, मी तुला शब्द देते, केतकरांचे संस्कार कमी पडले असं तुला कधीही वाटणार नाही, आणि माझ्यामुळे तुझी मान कधीच खाली जाणार नाही आजी. त्याची खात्री आहेच ग मला, पण तुमच्या दोघांच्या बद्दल फक्त मलाच माहिती आहे ना घरात, म्हणून आता माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. आजी, तू अगदी निश्चिंत राहा. तुझ्या विश्वासाला तडा जाईल असं मी कधीच वागणार नाही. हो ना? हो. गुणी ग बाई माझी नाती. बरं जा, ते बावळं वाट बघत असेल. आजी. चुकले चुकले, जावई बापू वाट बघत असतील, जा. चिन्मयानंदा, अरे तू आत्ता कसला आवाज ऐकलास का? नाही अप्पा. काहीच नाही. नाही. बरं, तुम्ही येता का खेळायला? हो खेळ, तूच खेळ, मला सांगतो. अप्पा, काढा घ्या. राहू द्या ते. बघितलत ना सुनबाई, काय फाजीलपणा चालू आहे या लोकांचा. काय झालं अप्पा? कशाबद्दल बोलताय तुम्ही? म्हणजे सुनबाई, तुम्हाला काहीच ऐकायला आलेलं नाही? नाही. तुम्हा सगळ्यांचे कान तपासून घ्यायला हवेत एकदा. बस. हो, पण तुम्ही काढा तर घ्या. नकोय मला काढा. बरं. आई, मी येते जाऊ ना? हो, बरं, लवकर या, फार उशीर करू नको बाळा. हो आई. काय सई, कुठे जाणार आहेस? अप्पा, आज ना रिचाचा वाढदिवस आहे, तिथीप्रमाणे तिथेच चालले. अरे वा, म्हणजे रिचाचा वाढदिवस हा तिथीप्रमाणे साजरा करतात हे ऐकून खूप आनंद झाला. हो ना, अगदी खरंय. म्हणजे आज तुला तिथं जेवायलाच बोलवलं असेल तिने?
नाही नाही अप्पा, आज वाढदिवसानिमित्त दोघी जणी फिरायला जाणार आहेत बाहेर. हो वा वा. कुठे कुठे जाणार आहात? आपा ते तिने काही सांगितलं नाही अजून. हा. पण असेल इथेच जवळपास कुठेतरी असेल. ठीक आहे, पण सांभाळून जा बरं का. जा आणि लवकर ये. हो अप्पा. हा. ठीक आहे, जा. नचिकेत कुठे आहे? दार का नाही उघडत आहे? नचिकेत, 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 कुठे गेला? आपल्या घरात स्वागत आहे. किचन मध्ये गॅसवर काहीतरी ठेवलंय. बेडरूमच्या बेडवर एक चिठ्ठी आहे. तुझ्या मनात आता जो विचार आलाय तसे काही नाही. दाराच्या मागे बघ. आज मला इंडियन पुलाव शिकवशील? हा ऍप्रन घालून खाली लवकर ये. Yeah, even I'm thinking of joining gym this year. Yeah, she keeps calling me daily, huh? No, if you will do it daily now, it will work on you also. Yeah, it works on me. Any which ways, chal, I'll call you later. Huh? See you tomorrow. Bye. रिचा, खूप थंडी असेल ना तिकडे? कुठे? दिल्लीला. मला काय माहित तिकडे किती थंडी असेल ते. अरे तूच तर आता बोलत होतीस डेली डेली डेली. हायफाय लोक ना दिल्लीला डेली बोलतात. अरे डेली म्हणजे दिल्ली नाही रे, दिल्ली म्हणजे रोज. रोज? कोणी दिलं तुला रोज? अरे रोज म्हणजे रोज नाही रे, मराठीतलं रोज. अच्छा अच्छा अच्छा, रोज रोज नाही, रोज. हा नेहमी. मग तर काय प्रॉब्लेमच नाही ना. अरे म्हणजे तुला खरंच इंग्लिश नाही येत का रे? चल रिचा, तू शिकवशील ना आपल्याला इंग्लिश? बापरे,
तुला कोण शिकवणार इंग्लिश? तूच शिकवू शकतेस मला इंग्लिश. हे बघ, तू मला शिकवायला घेतलंस ना तर शाळेच्या त्या मागच्या बेंचवरून पुढच्या बेंचवर येईल मी शिकण्यासाठी. रिचा, तू जाम भारी बोलतेस. ते हायफाय इंग्लिश मला खूप आवडतं. मला पण शिकायचंय. का? का रे म्हणजे काय? हे बघ, मी लालबागला राहणारा, तू लोखंडवाला, तर आपलं काहीतरी असं मॅच झालं पाहिजे ना, म्हणून. बरं ठीक आहे, पण जर का तू आज नीट वागलास ना तरच शिकवेन मी तुला. हा, चल. नीट. येस, आय एम बी वॉकिंग बरा. अय रिचा, कमिंग. बस. कल्पना, कधी कधी वाटतं की आपल्या मनालाही एक अशी शिट्टी असायला हवी होती. अगो बाई का बाई असं का वाटतंय? अगं कितीतरी गोष्टी आपण मनात साठवून ठेवतो ना, सगळ्याच काही तोंडावर बोलता येत नाहीत. हो बाई, हे अगदी खरंय. हळूहळू या साठलेल्या गोष्टींचा दाब वाढत जातो आणि मग डोकं दुखायला लागतं अगदी विचार करून करून करून. अशा वेळेस वाटतं त्यावेळेस जर अशी शिट्टी असेल ना तर सगळा दाब निघून जाईल एका झटक्यात, या वाफेसारखा. अय्या, किती छान कल्पना आहे आई. अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. पण आई, त्या मनाने तुमचा स्वभाव मात्र एकदम बिनधास्त आहे. हा, म्हणजे तुमच्या मनात जे येईल ना ते तुम्ही बोलून मोकळ्या होता. पण मनातलं सगळंच बोलता येत नाही ना. आई, तुम्ही म्हणताय ना तसा एक विचार काही दिवस मला खूप त्रास देतोय. कुठला ग? सईच्या लग्नाचा विचार. अगं तू काळजी कशाला करतेस? अगदी नक्षत्रासारखी पोरगी आहे आपली. छान नवरा मिळेल बघ तिला. पण मुलाचं शिक्षण, त्याचं घराणं सगळं चांगलं असायला हवं ना. चांगलंच आहे की. हा, असं का म्हणताय? म्हणजे अगं चांगलंच असेल की. तसं नाही हो आई, पण सगळं ठरेपर्यंत काळजी वाटतेच ना. एक सांगू का कल्पना? अगं तू काळजी करून काय होणार आहे? या सगळ्या गाठी आधीच बांधलेल्या असतात वरच्यानी. पण मुलगा तिला समजून घेणारा, तिला आनंदात ठेवणारा हवा ना. तू काळजीच करू नकोस. सईचं नशीब खूप चांगलं आहे. तिला अगदी साजेसा राजबिंडा मुलगा मिळेल बघ. तू काळजीच करू नको. आयुष्यभर अगदी सुखात ठेवेल आपल्या पोरीला. हो ना आई, तुम्ही म्हणता तसंच हो. अगं लग्नाच्या गाठी आधीच बांधलेल्या असतात, पण लग्नापूर्वी पण त्या थोड्या घट्ट करायला हव्यात ना. लग्नापूर्वी असं का म्हणताय आई? काही नाही ग, मी आपली सहज बोलून गेले. आता आपल्याला सगळ्या भाज्या छान चिरून घ्यायच्यात. मी बरोबर करतो ना, बघ बरं जरा. हा. अरे नचिकेत, एवढे मोठमोठे काप केले तर भाज्या शिजतील कशा? मग कसे करायचे? छोटे छोटे काप कर. बघ, असे का? हे असे? हा. अरे परत मोठे मोठेच करतोस तू काप. अरे बरं, मला शिकव ना, तू शिकव. अरे हे बघ, हे असे छोटे छोटे काप करायचे. एवढे? अरे परत मोठे. हे बघ, एवढे छोटे काप करायचे नचिकेत. तुम्ही दाखव. हे बघ, हे जे ना, अरे मी आधीच सांगितलंय, सुरक्षित अंतर ठेवा. म्हणजे? कीप सेफ डिस्टन्स. साई, तुला माहिती आहे, इट्स टू डिफिकल्ट. ठीक आहे, मग मी जाते. हा, नाही नाही नाही, जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको. सेफ डिस्टन्स प्लीज.
आपल्याला आता सगळ्या भाज्या वाफवून घ्यायच्यात. हा, ब्युटिफुल. तेलात काय ब्युटिफुल? तू समोर आहेस ना माझ्या. सो हा गॅस, शेगडी, तेल, भाज्या सगळंच ब्युटिफुल. काय? नो 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 नो. काय? लास्ट टाइम चकल्या करताना तुझा हात भाजला होता. आय कॅनॉट रिस्क इट. अरे नचिकेत, एकदा हात भाजला म्हणून काय मी स्वयंपाक करायचा नाही का? का नचिकेत काय? अरे माझ्याकडे असताना तुझा हात जर का भाजला तर मला नाही चालणार. नचिकेत, तू थोडासा वेडा आहेस हे मला माहित होतं, पण तू आहे ना ठार वेडा आहेस हे मला आजच कळलंय. उडालं ना तेल. मी म्हणत होते नचिकेत, तू ऐकत नाहीस माझं अजिबात.